नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण लिखित बागुलबुवा ही कथा. ऐकूयात बागुलबुवा. गजर व्हायच्या आत मिश्रांना जाग आली. बेड शेजारी टेबलावर टिकटिकत असलेल्या घड्याळाकडे त्यांनी थोडीशी मान उचलून पाहून घेतलं. 6 वाजायला चक्क अर्धा तास अवकाश होता. ते नेहमी गजर लावून 6 वाजता उठत. अर्ध्या तासात सकाळचा अनेक आटोपून झप झप 2-3 किलोमीटर्स फिरून येत. ते फिरून घरी येईपर्यंत ललिता त्यांची पत्नी उठलेली असे. दुसरा चहा तीच बनवत असे. मुलं उठलेली नसतच. पेपर बघत हळूहळू दोघं निवांतपणे चहा पीत. कधी ते गजराच्या ठणठणाटानं उठत तर कधी ललिता उठवे आणि मग त्यांना उठावंच लागे. दिवसभर ऑफिसात गेल्यापासून बैठं काम असे, त्यामुळे मॉर्निंग वॉक हे त्यांनी व्रतासारखं मानलेलं होतं. रात्री कधी शांत झोप लागे, कधी लागत नसे. कामाचा ताण, ऑफिसातले टेन्शन्स, घरातले बारीक सारीक प्रश्न, कधी हे तर कधी ते. पण इतरांच्या तुलनेत आपण फार सुखी आणि भाग्यवान आहोत असा त्यांनी स्वतःबाबतचा निष्कर्ष काढलेला होता. आपल्याच वयाचे, आपल्याच ऑफिसातले सहकारी, फार फार तर 1-2 वर्षांनी वयात पुढे मागे असतील, पण झाडून सगळे ढेरपोटे रापलेल्या चेहऱ्याचे. शरीरातला सैलपणा मिश्रांना प्रकर्षानं जाणवत असे त्यांच्या. बेसुमार खाणं, सिगरेटी, पार्ट्या, ड्रिंक्स सगळं रेशनिंग न होता चाललेलं. आपण आपलं सगळं कसं भान ठेवून एन्जॉय करतोय याचं भान खुद्द मिश्रांनी या 10-5 वर्षात सतत मनात ठेवलेलं होतं. वयाची 45 उलटू नये बघणाऱ्यांना ते 35चे वाटत. सडसडीत अंगकाठी, गव्हाळ रंग, ब्राऊन पाणीदार मोठाले डोळे, वळणदार दाट केस, सपाट पोट आणि ठाकठीक असणं ह्यातच ते दंग असत. मनातल्या मनात ते या सहकार्यांना, त्यांच्या बेढप देहांना हसत. त्यातच ऑफिसच्या परीक्षा देऊन त्यांनी प्रमोशन्सही पदरात पाडून घेतली होती. त्यांचे सहकारी त्यांच्यापेक्षा 2 पायऱ्या खालीच होते. त्यांना मिश्रांबद्दल वैषम्य वाटत आलं होतं. तिथेही मिश्रांनी आपला बौद्धिक स्मार्टनेस दाखवलेला होताच. 2 दिवसांपूर्वी त्यांच्या नव्या प्रमोशनची ऑर्डर त्यांच्या हातात पडली होती. कालच त्यांनी ऑफिसातल्या सगळ्यांना पार्टी दिली होती. यशाचा तवंग मनावर दाटपणे पसरून होता. तो थोडासा डोक्यातही शिरला होता. असंच यश मिळत गेलं, कष्टांना मूल्य येत गेलं तर पुढच्या 10-15 वर्षात मोठ्या पोस्टवर आपण गाडी बंगल्यासह सुख अनुभवत असू असं स्वप्न ते दिवसाही बघायला लागले. कालच्या पार्टीत त्यांना आठवत होतं फक्त गोडबोले आलेला नव्हता. ऑफिसला तर तो आला होता, पण ऑफिस संपता किंवा 15-20 मिनटं तो लगबगीनं आधीच ऑफिसनं बाहेर पडला होता. रात्रीच्या पार्टीची आठवण द्यायची राहून गेली होती. पण सकाळी झालेलं बोलणं गोडबोले विसरणार नाही याची मिश्रांना खात्री होती, कारण गोडबोले त्यांच्या खास मित्रांपैकी होता. चल म्हणतात चहाला चालणारा, दे म्हणताच पार्टी देणारा आणि त्याचा मूड असेल तेव्हा पार्टी देणारा सुद्धा. पाऊस ओसरून गेला की दारात स्कूटर थांबलेली असायची ती गोडबोलेची. त्याला निवांतपणे हॉटेलात बसून गप्पा मारत मारत घोटाघोटानं ड्रिंक्स घ्यायला आवडे. तीच त्याची खासियत. अशावेळी मग त्याला कोणीही चालत नसे. एक श्याम सास्तुरकर किंवा मिश्रा. डोळ्यात झोप उतरेपर्यंत आणि गप्पांचा स्टॅमिना संपेपर्यंत मित्रांसोबत हॉटेलात घालवणं हा त्याचा शौकच होता. असा हा अरविंद गोडबोले नेमका काल मिश्रांनी प्रमोशनच्या दिलेल्या पार्टीत हजर नव्हता. मिश्रांबरोबर अनेकांना त्याची आठवण झाली होती. तो इथे असता तर आलाच असता, कुठेतरी बाहेरगावी गेलेला असावा असं तो ज्या आवेशात ऑफिसातनं बाहेर पडला त्यावरून ऑफिसातल्या लोकांनी तर्क केला होता. एक संभाव्यता व्यक्त केली होती आणि मिश्रांनीही हसून त्याबाबत विश्वास व्यक्त केला होता. माणसं ऑफिस वर्तुळाशी जशी बांधलेली असतात तशी इतर ठिकाणीही बांधलेली गेली असणं अशक्य नव्हतं. निदान गोडबोलेबाबत हे खरं होतं. कारण कोणाला तरी गाडीवर पोचवायला जा, कोणाला तरी रिसीव्ह करायला जा, कोणाला ॲडमिट केलं आहे वेळ काढून फुलं फळं घेऊन भेटायला जा, हे त्याचं नेहमी चाललेलं असायचं.
म्हणून गोडबोले हसून एखादं कारण ऑफिसला यायला का उशीर झाला याबाबत देत असेल तर कोणाला ते खरंच वाटणारं असायचं. गोडबोले एकाच वेळी बऱ्याच जणांचा हात होता आणि कोणाचा नव्हताही. कुठे गुंतून पडणं, अडकून पडणं त्याच्या स्वभावात नव्हतं. तसंच कोणाला टाळून जाणं त्याला जड जात असे. शेखँड करून हसून तो तिथनं सटकत असे. ऑफिसातली कामं, प्रमोशन, बॉस या गोष्टीत त्याला तसा फारसा इंटरेस्ट नव्हता. जगतानाचा एक अपरिहार्य व्यवहार म्हणून तो नोकरीकडे, प्रमोशनकडे बघत असायचा. आज पोटापुरता पैसा मिळतोय ना, झालं. उद्याची पुढची फिकीर काही माणसं करत नाहीत ना, त्यातला होता गोडबोले. म्हणून मिश्रांना वाटलं प्रमोशनची पार्टी आणि ह्या प्रमोशनचं अप्रूप आपल्याला. पगार कितीनं वाढला हा हिशोबही आपला. गोडबोलेला त्याचा सोयीवर सूतक असण्याचा सुतराम संबंध नव्हता. तरी आपण स्टाफला दिलेल्या पार्टीत नेमका गोडबोले आणि गोडबोलेच नसावा याची मिश्रांना खंत होती. तसं काही खासच कारण असल्याशिवाय गोडबोले गैरहजर राहणार नाही हा विश्वासही त्यांना होता. आज ऑफिसला गेल्यावर गोडबोले दृष्टीला पडताच त्याला गाठून नाही खडसावून, थोडंसं रुसून, तेही आजवरच्या मैत्रीला जागून त्यांना विचारायचंच होतं की काल मी दिलेल्या पार्टीला का आला नाहीस. मिश्रांनी फ्रेश वाटतंय असं लक्षात येताच अंथरूण सोडलं. तोंड धुणं, मग चहा, मग फिरून येणं, नंतरचा चहा, नाश्ता सगळं आटोपलं. थोडी विश्रांती घेतली त्यांनी. डोळे मिटून ते आराम खुर्चीवर हात वरती बांधून पडून राहिले. शरीर सैल सोडलं. श्वास मंदपणे होत होता. मध्येच भोवती वावरणाऱ्या ललिताकडे बघून त्यांनी ओठ रुंदावत मंदसर हसूनही घेतलं. ऑफिससाठी 9 वाजता उठून मिश्रा तयारीला लागत. 15-20 मिनटं लागत त्यांना. ते पुन्हा पुन्हा मनगटावरच्या घड्याळात बघत, वेळेचा अंदाज घेत आणि एक एक कृती धीमेपणानं करत पॅन्ट चढवणं, शर्टिन करणं, टाय बांधणं, भांग पाडणं, बूट मोजे चढवणं, पुन्हा भांग नीट करणं, परफ्यूम फवारणं, ॲटेची उघडून फाईल्सवरनं नजर फिरवणं, काय घ्यायचं आहे काय नाही घ्यायचं हे ठरवणं, हे ह्याच क्रमानं 15 ते 20 मिनटं चालत असे. त्या काळात ललितानं येऊन काही बोलणं किंवा सूचना देणं त्यांना आवडत नसे. अशानं ऑफिसला निघालेल्या माणसाच्या मूडवर परिणाम होतो हे त्यांना माहिती होतं. ललिताही तशा प्रकारची रिस्क घेत नसे, कारण मिश्रा तिच्याकडे रागानं बघून तिच्यावर खेकसत, हीच वेळ आहे का, सांगा ना, सांगा काय सांगायचं आहे ते सांगा. रात्री काय केलं आहे, नोट तयार केली, फाड तोंडावर 10-5 कामं फेकायची नको त्यावेळी, विसरलं की संध्याकाळी करायचा आरडाओरडा. किती वेळा सांगितलं तुला ऑफिसला निघताना मी. पण आज त्यांनी ललिताला निघण्यापूर्वी चहा करायला सांगितला. तयार होऊन पायाशी ॲटॅची घेऊन ते पडून होते. त्यांच्या ओठांवर कॉलेज काळातलं आमीरबाईचं गाणं होतं. त्यांना वाटलं आजचा दिवस हा आपल्यासाठी वेगळाच आहे. बरोबरीच्या तिघांना डावलून आपल्याला प्रमोशन मिळालं आहे, पोझिशन वाढली आहे, केबिन बदलेल, हाताखालच्या माणसांची संख्या वाढेल आणि हे पायरीनं वर चढत चाललेलं होतं. ललितानं चहा आणला, सोबत तांब्या भांडं. आज निघताना पुन्हा चहा मागवला. नवल आहे. हसत हसत मिश्रा म्हणाले, आज तबीयत खुश आहे. आणि अजूनच जीवणी रुंदावत त्यांनी हसून ललिताकडे बघितलं. चहा संपवून कब्बशी ललिताकडे सोपवून त्यांनी ॲटॅची उचलली आणि ते घराबाहेर पडणार इतक्यात फोन खणखणला. ॲटॅची खाली ठेवून तर वेगानं फोनकडे धावले. फोन कोणाचा होता माहीत नव्हतं, पण तो अशा तऱ्हेनं खणखणत होता की मिश्रांना वाटलं आपण कोणाला तरी हवे होत त्वरेनं. त्याने रिसिव्हर कानाला लावला आणि म्हणाले, हॅलो, बोला. हॅलो, हा मिश्रा साहेब बोलत आहे का? मिश्रा साहेब, मी भास्कर भातखंडे बोलतो साहेब. आणि तो थांबला. त्याचा आवाज थरथरला. भीतीच्या लाटेनं त्या स्वरात कंप ओतलेला मिश्रांना जाणवला. भास्कर भातखंडे म्हणजे त्यांच्या ऑफिसातला क्लार्क, गोडबोलेच्या सेक्शनला असलेला, गोडबोलेचा दूरचा नातेवाईकसुद्धा तो. भास्कर भातखंडेची बुटकी काळी मळकी आकृती मिश्रांच्या डोळ्यापुढे उभी राहिली. तंबाखूच्या पानानं त्याचं तोंड कायम लाल झालेलं असे. वेळ मिळताच तो भराभरा मुखरस आपल्या कोपऱ्यातल्या कुंडीत थुंकून येत असे.
मिश्रांना वाटे ती कुंडी भास्कर भातखंडेच्या पानपिचकारीनं लाल झाली आहे. भास्कर भातखंडेचा आवाज कानावर पडताच मिश्रांना काय काय जर्जर आठवून गेलं. यांनी का घरी फोन केला? याचा आपल्याकडे काय अर्जंट काम आहे? आणि घरचा फोन नंबर यांनी मिळवला कुठनं? मिश्रांच्या मनात कितीतरी प्रश्न हात उंचावत भेडसावत राहिले. भास्कर भातखंडे भीत भीत विचारता झाला, ऑफिसला निघाला का तुम्ही? हो, रोजची माझी वेळ आहे माझी. का, काही काम होतं का? ऑफिसचं काम असेल तर घरी भेटू नका, ऑफिसातच भेटा, तेही वेळ मागून. आणि माझ्याकरवी इतर कामं करून घ्यायची असतील तर तशी मला सवड नाही आहे. मिश्रांच्या आवाजात कडवेपणा आला. पोझिशनची जाण त्यातून समोरच्याला दिसावी हा स्पष्ट उद्देश होताच. बोट धरायला दिलं की लोक खांद्यावर बसायला मागतात हा काहींच्या बाबत त्यांचा अनुभव होता. अमुक माणसाची ओळख आहे याचा फायदा करून घेणारेही कमी नसतात. गोडबोले आणि मिश्रा तसे मित्र होते. त्यांचं एकमेकांच्या घरी जाणं येणं नसेल, पण तिथे कुठे ऑफिसात बाहेर दोघंही एकमेकांना भेटले की हसून 2 मिनटं बोलून घेतल्याशिवाय पुढे जात नसत. मिश्रांना आताही तेच वाटलं. आपली आणि गोडबोलेची दाट ओळख आहे याचा फायदा घेऊन भास्कर भातखंडेनं कुठे चिठ्ठी तर मागितली नसेल. पोराची ॲडमिशन किंवा मुलीच्या लग्नाच्या बाबत स्थळ किंवा बागुलबुवा नोकरीसाठी. मिश्रांना भास्कर भातखंडे हा मुळातच आवडत नसल्यामुळे सहजच किंवा मुद्दामसुद्धा त्याच्यासाठी काही करायची त्यांची इच्छा नव्हती. ती मनातली नाराजी नीटपणे आपण व्यक्त करावी जेणेकरून भास्कर भातखंडे काय हवं ते समजून घेत असं त्यांना वाटलं. त्याला कसा कटवायचा हाच विचार त्यांच्या डोक्यात होता. आपणहून त्याला कसलीही मदत करायची नाही हा त्यातला ठामपणा होता. आशानं त्यांना समाधान मिळणार होतं. भास्कर भातखंडेच्या स्वरातली भीती वाढलेली होती. तो जागीच थरथरत असावा असंही त्यांना वाटलं. यानं कोणाला धडक तर नाही ना मारली? का हा स्वतः? ह्या विचाराची लाट स्पष्टपणे त्यांच्या मनात उमटून गेली. क्षणभर मिश्राही तोंड उघडं टाकून उभे राहिले. भास्कर भातखंडे बळ एकवटून बोलत होता, मी अगोदर ऑफिसात फोन केला होता सर. निकमनी सांगितलं मिश्रा साहेब अजून आले नाहीत. मग ताबडतोब घरी फोन केला सर. कुठे महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं नव्हतं ना आपल्याला सर? नाही, मी आपला हा ऑफिसलाच निघालो होतो. मिश्रांनी आपली बाजू स्पष्ट केली. क्षणभर शांतता, भीषण शांतता. भास्कर भातखंडे काहीतरी महत्त्वाचं सांगतोय म्हणता म्हणता पॉज, दीर्घ पॉज. साला. रिसिव्हरकडे बघत मिश्रा चडफडत बोलले. ते रिसिव्हर दाणकन ठेवून देणार होते. भास्कर भातखंडे आता कुठेही केव्हाही भेटला तरी आपण त्याला उभा आडवा झोडपायचा. मान खाली घालून तो पूर्णपणे उभा राहिला पाहिजे आपल्यासमोर अशा तऱ्हेनं त्याला झोडपायचा. भास्कर भातखंडेनं आवंडा गिळला आणि तो शब्द सावधानपणे उच्चारत म्हणाला, सर, अरविंद गोडबोले, तुमचे मित्र, आपले सहकारी. 8:20 त्यांच्या हृदयात अचानक तीव्र कळ आली आणि काही क्षणात गेले, संपले. संपतनी मला बोलवून आणलं. मी जमेल तसं सगळ्यांना कॉन्टॅक्ट करतोय. आपण शक्य असेल तर त्वरित इकडे यावं हे रास्त. इथे कोणीच नाही आहे. मुलं शाळेला गेली आहेत आणि मिसेस गोडबोले. त्याने रिसिव्हर ठेवून दिला. भास्कर भातखंडेनं मिसेस गोडबोलेंची स्थिती पाहिली होती. ती त्याला वर्णन करता येत नव्हती. तो काही साहित्यिक नव्हता, एक सर्वसामान्य माणूस, अचानक उद्भवलेल्या संकटानं गांगरून जाणारा. पण तसाही नाही, कारण त्याने ऑफिसातल्या लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मिश्रा सुन्नपणे उभे होते. त्यांच्या अंगातनं घामाच्या धारा वाहत होत्या. पोट, पाय, पाठ, चेहरा यावरून ह्या धारा वाहत होत्या हे त्यांना जाणवत होतं. ते नुकतीच आंघोळ झाल्यासारखं निथळत होते. खिशातून रुमाल काढावा आणि घाम पुसावा ही नेहमी त्यांच्या हातून घडणारी साधी कृतीही घडत नव्हती. हा घाम पुसायला खिशातला रुमाल पुरेल का अशी त्यांना शंका आली. त्यांचा चेहरा पांढरा निस्तेज पडला. खुर्चीच्या आधारानं ते बसले. फार वेळ उभं राहणं त्यांना जमेना. लगबगीनं आतून येत ललितानं विचारलं, अहो हे काय, अजून तुम्ही निघाला नाहीत? उशीर होईल ना? बायकोचा प्रश्न त्यांच्या कानावर पडला. मेंदूत त्याची नोंद झाली, पण झपकन उत्तर काही बाहेर पडेना.
त्यांच्या जवळ येत ललिता नवलानं म्हणाली, अहो हे काय? अगं बाई, इतका का तुम्हाला घाम आला आहे? पंखा तरी लावायचा. आणि बोलत का नाही आहात? बरं नाही आहे का? ललितानं पुढं होऊन त्यांच्या कपाळाला, गळ्याला, हाताला स्पर्श करून बघितलं आणि म्हणाली, गार पडलाय तुम्ही. हातात असलेल्या नॅपकिननी तिने त्यांचा घाम पुसायला सुरुवात केली, तत्परतेनं, काळजीनं. त्यांना काहीही न विचारता सावकाशपणानं. मिश्रा म्हणाले, ललिता, अगं गोडबोले गेला, वारला. आज सकाळी 8:20 भास्कर भातखंडेचा फोन होता मगाशी. मग मला जायला हवं. लगेच जाणार? अगं हो, बातमी कळाल्यावर जायला नको का? ऑफिसातली माणसं आहेत तिथे गोडबोलेंच्याकडे. तुम्हाला त्यांच्या घराचा पत्ता माहिती आहे? कुठे म्हणून जाणार तुम्ही? कुणीतरी येऊ द्या, मग जा त्यांच्यासोबत. अगं तिकडे रामनगरीत राहतो. मेन रोडपर्यंत सोडलं आहे मी त्याला 2-3 वेळा. विचारीन कोणाला तरी, सांगेल कोणीतरी. गोडबोलेसारखा माणूस राहतो, तिथल्या लोकांना तो नक्की माहिती असणार. तो होताच तसा गं. अचानक गेले का? काय झालं? काही होतं का त्यांना, आजार वगैरे? आणि 15 दिवसापूर्वी तर येऊन गेले होते ना, तुम्ही अहमदाबादला गेला होता तेव्हा. आले, बसले, मुलांशी बोलले, चहा केलेला घेतला, मग म्हणाले, आता मी येऊन तुम्हाला माझ्या घरी घेऊन जाईन, मिश्रा काही तुम्हाला आणणार नाही. हे रविवारी येणार होते रिक्षा घेऊन आणि अचानक. अगं हृदयात जोराची कळ आली म्हणे. हार्ट अटॅक असावा, तीव्र अटॅक. तुम्हीही सांभाळू ना. प्रमोशन मिळाल्यापासून 3 पार्ट्या झाल्या. आणि पार्ट्या म्हटलं की एरवी अशा विषयांवर फाडफाड बोलणारे, बायकोचं तोंड बंद करणारे मिश्रा गप्प बसले, जीभ आत घट्टपणे धरून. दातांचा मात्र कटकट आवाज होत होता. आपण खूप सांभाळून घेतो, तोल जाऊ देत नाही, हा नेहमी बायकोपुढे ते स्वतःचा युक्तिवाद मांडत. तो आज तसाच हिरिरीनं मांडावा असं त्यांना वाटेना. स्वतःच्या स्वास्थ्याविषयी, दिसण्याविषयी त्यांना फार अभिमान होता. ऑफिसला तयार होण्याच्या निमित्तानं ते स्वतःचा देह रोज बारकाईनं न्याहाळून बघत, खुश होत, स्वतःशी हसत. आपण आपल्याला लाईफ एन्जॉय करता करताही व्यवस्थितपणे मेंटेन केलं आहे हे त्यांना जाणवत असे. पण आज ललितापुढे ते शब्द हरवल्यासारखे बसून राहिले. त्यांच्या डोळ्यापुढे गोडबोले आला. विरळ होत जाणारे केस, रुंदावत जाणारं कपाळ, सॉफ्ट ब्राऊन डोळे, पातळ ओठ, तांबूस लालसर वर्ण, क्लीन शेव केलेला गोंडस चेहरा. आपल्याच वयाचा, किंबहुना 1-2 वर्षांनी लहानसुद्धा असावा. असा हा गोडबोले आपल्यापुढे वयस्क, थकलेला वाटावा आणि वाटता वाटता संपूनही जावा. त्यांना फार नवल वाटत होतं त्याचं. कोणीतरी हात ठेवावा आणि तेवती ज्योत विझून जावी तसं गेला. मिश्रांना सगळं फोल वाटलं, एकदम निरर्थक. माणसाचा जन्म, त्याची जगण्याची धडपड, झगडा, पराभव आणि केव्हा तरी अचानक संपून जाणं, एक पूर्ण विराम. विधिलिखितसा, अपरिहार्यपणे माथी मारलेला. मृत्यूच्या पूर्ण विरामानं माणसाचं जगणं संपतं, त्याची स्वप्न संपतात, त्याचे प्रयत्न संपतात. मागे राहते ती राख, त्याच्या देहासारखीच. 4-6 हाडं आणि टोपलं भरून राख, बास. हे इतकंच सत्य, चिरंतन. बाकी सगळी तळमळ, धडपड, फोल व्यर्थच. मिश्रा खुर्चीतनं उठले अशक्तसे. खूप मोठा ताप येऊन गेल्यासारखं त्यांना क्षीण वाटत होतं. पाय उचलत नव्हते. ललिताकडे न बघता ॲटॅची टेबलावर ठेवत म्हणाले, मी जाऊन येतो, मला जायलाच हवं. तू जेवून घे. माझं येणं केव्हा होईल माहीत नाही, माझी तिथे काय गरज पडेल माहिती नाही. ते वळणार तेवढ्यात ललिता म्हणाली, अहो कपडे बदलून जा. एक तर हे घामानं भरलेत, दुसरं म्हणजे असं सुटाबुटात अशा प्रसंगी. तिने मिश्रांकडे बघत वाक्य तोडलं. मिश्रांनी शरीरावरनं धावती नजर टाकली. हा त्यांचा आवडता सूट होता, डार्क ग्रे कलरचा, खास टेलरकडनं हवा तो दाम देऊन शिवून घेतलेला, एकदम फिट बसलेला. संमतीदर्शक मिश्रा पुकारले. त्यांनी कोटाची बटणं काढायला सुरुवात केली यांत्रिकपणे. हे कपडे तिथे अयोग्य होते हे त्यांना पटलं. ललितानं वेगानं कपाटातनं झब्बा पायजामा काढला इस्त्रीचा. मिश्रांकडे सोपत म्हणाली, हे घाला, उठाय बसायला बरं. तुम्ही घरूनच येताय हे भातखंडेंनी तिथे सांगितलेलं असणारच आहे.
तेव्हा सूट नको. लोक मागून चर्चा करतील, म्हणजे करतातच अशा बाबींची चर्चा लोक. मिश्रांनी काढलेला सूट न्हाणीत नेऊन टाकत ललिता म्हणाली, धुवायला हवाय तो, घामाचा वास येतो. तशाही स्थितीत ललितावर चिडत मिश्रा ओरडले, धुवायला टाकायला तो काय पायजमा आहे का टॉवेल आहे? ड्रायक्लिनिंगला टाका. एक जळजळीत कटाक्ष त्यांनी ललिताकडे टाकला. 1,500चं कापड प्लस शिलाई असा हिशोब त्यांच्या मनात येऊन गेला. खास मीटिंगसाठी त्यांनी तो 4 महिन्यांपूर्वी शिवून घेतला होता. नवा 3 पीस सूट. लगेच त्यांनी 1,000 रुपयांचे बूटसुद्धा घेऊन टाकले होते. सूट नवीन आणि बूट जुने असं नको ना म्हणून. बघणारा वरून खालपर्यंत बघतो, हा त्यांचा अनुभव. एकंदरीत जवळजवळ 3,000 रुपये खर्च केलेले त्यांच्या पक्क लक्षात होतं. वापरला तरी तो ड्रेस नीटपणे कपाटात हँगरला स्वतः लावून ठेवत. सूट शिवून 2च महिने झाले होते. आज खास तबियत खुश होती म्हणून त्यांनी तो परिधान केला होता. स्टाफमध्ये प्रवेशताच लोकांनी वळून बघावं आणि त्या नजरांचा आपण स्वीकार करावा, ह्यात आनंदच होणार होता. आय डिझर्व इट हे त्यांचं स्वतःबाबतचं मत. तो असा घामानं खराब होणार हे माहिती असतं तर निदान आज तरी आपण तो घातला नसता. पण लगेच त्यांच्या मनात आलं की गोडबोलेनं कुठला ड्रेस घातलेला असावा. 8:20 म्हणजे ऑफिसला जस्ट निघायची वेळ. तो पायजमा बनियानवरच असेल का त्यांनी नेमका परवा शिवलेला मरून कलरचा शर्ट आणि क्रीम कलरची पॅन्ट चढवलेली असेल? गोडबोलेऐवजी आज आपल्या छातीत 8:20 अशी कळ आली असती तर आपल्या प्राणाबरोबर हा 3,000चा सूटही गेला असता. आपल्याच बरोबर जळाला असता. त्याचा प्राण जातोय आणि हा इतका महागडा सूट याच्याबरोबर नको जायला म्हणून कोण त्वरेनं उतरवून ठेवणार तो? निदान ललिता तर शक्यच नाही, कारण तशी ती वेंधळी आहे. मिश्रांचं लक्ष हातातल्या घड्याळाकडे गेलं, गळ्यातल्या सोन्याच्या साखळीकडे गेलं आणि पांढऱ्या टप्पोऱ्या खड्यासह चमकणाऱ्या बोटातल्या अंगठीकडे गेलं. पण मेलाय तो गोडबोले, आपण नाही असं लक्षात येतात त्यांनी लगबगीनं चपलेत पाय सारले, टेबलावरची चावी घेतली आणि त्या झपाझपा घरातनं बाहेर पडले. थेट बाहेर ते गाडी स्टार्ट करेपर्यंत ललिता काळजीनं बाहेर येऊन त्यांच्याकडे बघत होती. हे जाणवूनही त्यांनी तिच्याकडे पाहिलं नाही. ते समोर रस्त्याकडे लक्षपूर्वक बघत राहिले. गाडी गेट बाहेर आली, गिअर टाकला आणि ते वेगानं निघाले. गोडबोलेचं घर सापडणं त्यांना कठीण गेलं नाही. रामनगरीच्या गल्लीत ते वळताच लोकांनी ओळखलं होतं ही गाडी कोणाकडे आली आहे, आतला माणूस कोणाला भेटायला जातोय. गॅलरीतून बाहेरच्या गेटशी व्हरांड्यात माणसं समूहानं जमून आपापसात कुजबुजत होती. नवलानं आजूबाजूला कोणी नवा त्या वर्तुळात प्रवेशताच त्याच्याकडे बघत होती. आजचा दिवस गोडबोलेचा होता, त्याच्या अचानक संपून जाण्यानं गाजणारा. आज इथे माणसं जमणार होती ती त्याच्यासाठी. तो त्यांच्याशी बोलणार नव्हता, बोलणं शक्यच नव्हतं आणि हे इथे येणाऱ्यांनाही माहिती होतं, पण तरीही ते येणार होते. आपण गोडबोले गेल्याची वार्ता कळूनही आलो नाही असं इतरांना समजू नये म्हणून, म्हणजे स्वतःबरोबर इतरांसाठीही, मागे उरून जगणाऱ्यांसाठीही. गोडबोलेच्या ओळखी भरपूर होत्या. गोडबोलेची वाणी मिठास होती. जमलं तर, घडलं तर समोरच्याचं काम करून देण्याची त्याची पद्धत, तसंच वळण. त्यामुळे भरपूर माणसं गोडबोले राहत होता तिथे बिल्डिंगच्या बाहेर घोळक्यानं जमतच होती. बातमी कानावर पडताच ही सगळी माणसं आली होती. मिश्रांना नवल वाटलं, 8:20 गोडबोले गेला आणि 1.5 तासात इतकी माणसं जमली. मृत्यूची वार्ता वाऱ्याच्या गतीनं पसरते म्हणतात. मिश्रा त्याचा अनुभव घेत होते, वार्तेतला चमत्कार अनुभवत होते. त्यांनी थोडी अलीकडे गाडी पार्क केली, गाडीतनं उतरले. मिश्रांना एकाच वेळी गोडबोलेचा बॉस आणि स्नेही म्हणून ओळखणारा लालजी घोळक्यातनं पुढे आला. मिश्रांच्या दिशेनं वेगानं निघाला. मिश्रांच्या समोर येताच म्हणाला, मला वाटलं होतं साहेब तुम्ही बातमी कळताच येणार बरं का. फार वाईट झालं हो, गोडबोले गेला आपला. लालजीचं स्वतःचं नुकसान झाल्यासारखं लालजी नर्वस होत हळू आवाजात म्हणाला. त्याच्या डोळ्यात पाणीही तरळलेलं असावं. मिश्रांनी विचारलं, ऑफिसमधनं अजून कोण कोण आलं आहे? हे काय, जोशी आहेत, सिनियर ज्युनियर दोघंही कुलकर्णी आहेत, जयंत आहे, हेमंत देशपांडे आहे, निकम मॅडम आहे, डिसूजा येऊन गेला, पुन्हा येणार आहे. लालजीनं थेट हॉलमध्ये जिथे सतरंजीवर गोडबोलेचा देह जमिनीवर ठेवला होता तिथवर मिश्रांना आणून सोडलं.
हातानं 1 मिनिट म्हणत वाट काढत बाहेर पडला. भिंतीला टेकून का भिंतीचा आधार घेऊन मिसेस गोडबोलेच्या मृतदेहाकडे बघून स्फुंदून रडत होत्या. शेजारी गोडबोलेचीच प्रतिकृती दिसणारा 12-13 वर्षाचा मुलगा आईला खेटून बसला होता. सलवार कमीजातली मुलगी रुमाल हातात धरून बसली होती. ती गोडबोलेची मुलगी होती, म्हणजे असावी. ती गोडबोले आणि मिसेस गोडबोले अशी दोघांसारखी एकाच वेळी दिसत होती. कुणीतरी बाईंच्या कानात तशाही स्थितीत कुजबुजलं. गोडबोलेंचे साहेब मिश्रा, हेच ते गाडी घेऊन आलेत. मिसेस गोडबोलेनं त्याही अवस्थेत भकास नजरेनं एकदा मिश्रांकडे बघितलं आणि डोळ्यांना पदर लावला. मिश्रांना तिथे फार वेळ थांबवेना. त्यांनी मृतदेहाला नमस्कार केला. ते बाहेर पडले. वाटेत येताना गाडी थांबून हार घ्यायला हवा होता हे मृत गोडबोलेच्या अंगावरच्या हाराच्या संख्येवरनं त्यांना तीव्रतेनं वाटलं. निदान ललितानं बाहेरपर्यंत येऊन हार घ्यायची आठवण खास द्यायला हवी होती हेही त्यांना जाणवलं. भास्कर भातखंडेंना मिश्रा नजरेनं शोधत राहिले. तो कुठे दिसेना. तेव्हा लालजींना जवळ बोलवून ते म्हणाले, हार घातलाय का आपल्यातर्फे? नसेल तर हे पैसे घ्या, चांगला हार आणा. मिश्रांनी खिशातनं 50ची नोट काढली. राहू द्या म्हणणाऱ्या लालाजींच्या हातात कोंबली. तेव्हाच त्यांचं आतल्या आत अपराधी वाटणं संपलं. शेवटच्या क्षणी गोडबोलेसाठी आपण छान हार आणण्यासाठी 50ची नोट दिली याचा आनंद त्यांना होत होता. एका घोळक्यात जाऊन मिश्रा सामावले. तिथे ओळखीचं कोणीच नव्हतं, पण तुर्तास ते सगळे एकाच उद्देशानं आले होते एकत्र. आणि अशा प्रसंगी ओळख देख काय करायची? कुणीतरी सांगत होतं. नाश्ता खाऊन डबा घेऊन टेबलाजवळून उठताना म्हणे जोरात कळ आली. मिसेस गोडबोले पोळ्या करत होत्या. गोडबोलेकडे त्यांची पाठ होती. धाडकन खाली कोसळल्याचा आवाज झाला. त्या जवळ गेल्या तर गोडबोले सताड डोळे उघडे टाकून खालास. तोंडातून नंतर रक्त आलं. त्या ओरडल्या. शेजारी पाजारी धावले. मुलं सकाळी शाळेत गेली होती. आत्ता आहे आणि आत्ता नाही असं मरण आलं बघा. मिश्रांनाही जाणवलं, जीवन म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा, प्रवाहाबरोबर पुढे पुढे सरकणारा, कुठेतरी मिटून जाणारा. एका वास्तववादी चित्रपटातलं दृश्यही त्यांच्या डोळ्यांपुढे आलं. स्क्रीनवर प्रवाह, त्यावर बुडबुडा, तो पुढे पुढे जातोय. संपला. ताबडतोब कुठली तीही ज्योत विझलेली. नुसतीच धुराची रेषा वलय घेत वर गेलेली, स्क्रीन भरून, मनात राहणारी. कधीतरी 5-6 महिन्यांपूर्वी गोडबोलेनं आग्रह केला म्हणून मिश्रा त्याच्याबरोबर टिफिन खात होते. ओला नारळ, हिरवी मिरची, कढीपत्ता, आलं घातलेली सुक्या उकडलेल्या बटाट्याची टिफिनमधली भाजी त्यांना आवडली होती. गोडबोलेनं डबाच मिश्रांपुढे ठेवत म्हटलं होतं, खा, उद्या पुन्हा आणतो. मी नेहमी खातो. ही भाजी म्हणजे माझ्या सुधाची खासियत आहे. मिश्रा म्हणाले, मी घरीच येतो. पुरी आणि श्रीखंड करायला सांग वहिनींना. भरपेट खाईन. फार आवडली भाजी. आमच्याकडे अशी नाही करत. आता ते आश्वासनच उरलेलं होतं. गोडबोलेनं आपण भाजी आवडलं हे म्हटल्याचं त्यांनी सांगितलं का? ही मंडळी खरोखर आपल्याला जेवायला बोलवणार होती का? मिसेस गोडबोलेनं आता अशा अवस्थेत बघतानाही मिश्रांना आठवली ती टिफिनमधली बटाट्याची भाजी, भरपूर नारळ घातलेली, वरनं कोथिंबीर पेरलेली. गोडबोले खरं तर मिश्रांचा स्नेही, सहकारी आणि सगळ्यात जवळचा मित्रही. तरी त्यांचं एकमेकांच्या घरी येणं जाणं फारसं नव्हतं. ऑफिसात ते रोज भेटत तेव्हा एकमेकांना न टाळता बोलत, तेही मनापासनं. गोडबोलेनंतर मिश्रांना 2 प्रमोशन मिळाली होती, पण गोडबोले गेल्या 8 वर्षात होता तिथेच होता, खुश होता. पण आज तो तिथेही नव्हता. मिश्रांना त्याच्या देखत 2 प्रमोशन मिळाली. त्यानं गाडी घेतली, 3 रूमचा फ्लॅट, छोटा बंगला घेतला. तरीही मिश्रा आणि गोडबोले यांच्या नात्यात फरक पडला नाही. तसे ते मित्र तर खास नव्हते, पण एकमेकांचे शत्रूही नव्हते. कधी पैशाची गरज पडली तर गोडबोलेनं अगोदर ते मिश्रांना मागितले होते आणि मिश्रांनीही का, कशासाठी, मागच्या अजून दिलेलं नाहीस असं काहीही न विचारता त्याचं काम केलेलं होतं. मिश्रा 2 वर्षांपूर्वी मुदतीच्या तापानं आजारी होते. रोज एकदा चक्कर मिश्रांकडे मारणारा फक्त गोडबोले होता.
त्या काळात स्वतःचे व्याप बाजूला ठेवून त्यांनी बँकेतनं पैसे काढणं, औषधं आणून देणं अशी कितीतरी कामं विचारून विचारून केलेली होती. मिश्रांना तत्क्षणी गोडबोले फार जवळचा वाटला होता, निदान रक्ताच्या नात्यातल्या कुठल्याही माणसापेक्षा नक्कीच. त्यांची मोठी फॅमिली दिल्लीला होती. 2 भाऊ, भावजया, आई, वडील, काका, पुतणे, मामा, मामी, बहीण, मेहुणे, अजून कोण कोण. पण त्याला हक्क वाटायचा तो गोडबोलेवर. चल म्हणताच हा कुठेही येईल ही खात्री होती ती गोडबोलेबाबतच. म्हणून पगार झाल्या दिवशी ड्रिंकसाठी स्कूटर घेऊन गोडबोले आला की मिश्रा आपलं सगळं विसरून त्याच्यासाठी बाहेर पडत. त्याने निवडलेल्या हॉटेलात शिरत, त्यानं मागवलेला ब्रँडही स्वीकारत, भरपूर गप्पा मारत. तेव्हा गोडबोले गोडबोले नसत आणि मिश्रा मिश्रा. त्याचे बॉस नसत, सहकारी नसत. बाहेरचं वातावरण बघत बघत टेबलाशी बसून गुटके घेत ते आयुष्यातले क्षण उपभोगत असत, तेही समानपणे. मिश्रांना वाटलं आता केव्हाही स्कूटर घेऊन आपल्याकडे कोणी येणार नाही, चल रे बाहेर फेरफटका मारून येऊ असं म्हणणार नाही. हे त्यांच्या लक्षात आलं आणि ते उदास झाले. गोडबोलेच्या जाण्यानं आपलंही एक आयुष्य, त्याचा भाग संपून गेलाय हे त्यांना जाणवलं. गोडबोले इतकं आपल्याजवळ आता कोणी येणार नाही आणि आपणही कोणाला जवळ येऊ देणार नाही याची त्यांना जाणीव झाली. बाहेरून स्कूटरवरनं भास्कर भातखंडे आला. मिश्रा नजरेला पडताच त्यांच्याकडे आला. गाईगाईत म्हणाला, 1 मिनिट हा. भास्कर भातखंडेनं त्यांना माणसांपासून बाजूला घेतलं, थोडंसं दूर, आणि थोडंसं त्यांच्याकडे झुकत विचारलं, अजून वेळ आहे बरं का? मिश्रा म्हणाले, कशाला? अहो प्रेत यात्रेला. मग तुम्ही काय घरी जाताय का? म्हणजे जेवून येत आहे का घरी जाऊन, का थांबताय इथंच? आपली काही माणसं जाऊन परत येणार आहेत आजचं ऑफिस करून 5 नंतर. त्यांच्यापैकी इथं मोठं कोणी नाही ना. आई, वडील, बहीण, भाऊ सगळे पुण्याला. बातमी कळवली फोनवर त्यांना. निदान 5-7 तास तरी लागतील त्यांना पुण्याहून इथं पोचायला. तोवर आपण इतर तयारी करून ठेवूच की. ते आले की लगे निघायचं. एरवी सामान्य, अतिसामान्य वाटणारा भास्कर भातखंडे या क्षेत्रात मात्र अनुभवी माणसासारखा बोलत होता. त्याच्याकडे सगळा हिशोब स्वच्छ असावा, तपशिलासकट. मिश्रांना घरी जेवणासाठी जाणं नकोच वाटलं. 10-12 किलोमीटर फक्त जेवणासाठी जायचं, तेही गोडबोले इथं असा. मान झटकत ते म्हणाले, नाही नाही मी नाही जात, मी थांबतो. ऑफिसात जाऊन तरी काय काम होणार आहे आज? बातमी कळताच ऑफिसातली 7-8 माणसं आलेली मिश्रांनी बघितली होती. कुठेही काहीही करायचं तर मन शरीर शांत हवं, स्थिर हवं हे त्यांना तीव्रपणे जाणवलं. गोडबोलेसाठी आपण गाडी काढून इथवर आलो आणि तेवढ्यात भास्कर भातखंडे म्हणाला, नाही घरी नका जाऊ, पण असं मेन रोडला सोडून ना सनशाईन नावाचं हॉटेल आहे, तिथं थोडं खाऊन या. आता नाही, थोड्या वेळाने त्रास होईल नाही खाल्लं तर. माणसं पण जमतील आणि माणसं जमल्यावर कुठं जाणं कठीण होऊन जाईल, म्हणजे बरं दिसणार नाही ना ते. भास्कर भातखंडेच्या गाठीशी अनुभव होता. तो आत्मविश्वासानं बोलत होता. मिश्रा इथे त्याचे साहेब नव्हते. ते मान संमतीदर्शक हलवत भास्कर भातखंडे सांगेल ते ऐकत होते. शुकशुक असा आवाज करून भास्कर भातखंडेनं एकाला बोलवलं, त्याच्या कानात काहीतरी सांगितलं आणि मिश्रांकडे बघून तो म्हणाला, साहेब हा येईन तुमच्याबरोबर. मिश्रा गाडीत बसले तेव्हा घाईघाईनं त्यांच्याजवळ येत भास्कर भातखंडे म्हणाला, साहेब, आणि तो हात पुढे करून थांबला. मिश्रांना अर्थबोध होईना ते भास्कर भातखंडेकडे बघत राहिले. कारण मिश्रांकडे त्यांच्या नात्यात जवळचं असं कोणी गेलेलं नव्हतं. आई, वडील, काका, काकू, भाऊ, बहीण जसे जन्मले तसे सगळे ठणठणीत होते. तसा मृत्यू हा त्यांनी जवळून जवळच्याच असा फक्त गोडबोलेचा पाहिला. मरणाच्या मृत्यूच्या बातम्या अशा आपल्यापर्यंत येऊन आपल्यावर आदळत असतात, पण जोपर्यंत तुमचा या मृत्यूशी जवळून संबंध येत नाही तोपर्यंत मृत्यूची झळ, त्यांनी होणारं नुकसान कळून येत नाही. पालापाचोळा जाताना पायाशी येऊन पडावा, त्यांनी पायाला स्पर्श करावा, इतक्या यत्किंचितपणे मृत्यू आपल्या संख्येसह TV, रेडिओ आणि पेपरमधून आपल्यापर्यंत पोचतो. मिश्रांना कळेना, त्यांच्या लक्षात येईना. तेव्हा कसानुसा चेहरा करून भास्कर भातखंडे आपले पान तंबाखू खाल्लेले लाल भडक तोंड हेलावत म्हणाला, थोडे पैसे हवे होते, म्हणजे इथल्या कामासाठीच पाहिजे.
आता मिसेस गोडबोलेंना कसे मागणार ना पैसे त्यांच्या विचित्र मनस्थितीमध्ये. म्हणून तर खास घरी तुमच्या फोन केला, तुम्हाला बातमी सांगितली. म्हणलं तुम्ही तयारीनंच यान. काय गोडबोले आपल्याकडं काम करत होते ना, करायला पाहिलं आपण. आता त्यांचे रिलेटिव्ह आल्यावर आपण हिशोब देऊ त्यांना, पण आत्ताची वेळ जरा. असं म्हणून तो भिकाऱ्याच्या तोंडावर असताना तसलं लाचार हसू आणून मिश्रांकडे बघत राहिला. भास्कर भातखंडेनं अरविंद गोडबोले गेल्याची बातमी इतक्या तातडीनं आपल्याला का दिली हे मिश्रांच्या लक्षात आलं. तसं गोडबोले गेला, त्याच्या मदतीला पैसे द्या असं डायरेक्ट पैसे मागणं भास्कर भातखंडेलाच काय कोणालाही शक्य नव्हतं. आयुष्यात कुठल्याही प्रसंगी माणसं किती चलाखीनं आपला हेतू साध्य करून घेतात हे मिश्रांच्या लक्षात आलं. भास्कर भातखंडेनं आपल्यालाच का पैसे मागितले असावेत याचाही त्यांनी कायाच बांधला. अरविंद गोडबोले आणि मिश्रा हे खरे मित्र, एकमेकांसाठी काहीही करणारे. वरवरची त्यांची नाती वेगळीच होती. भास्कर भातखंडेनं हे नेमकं हेरून मिश्रांना पैसे मागितलेले असावेत. मिश्रांनी विचारलं किती पाहिजे. त्यांना ह्या अशा प्रसंगी येणाऱ्या खर्चाची काही कल्पनाच नव्हती. भास्कर भातखंडे चलाखीनं हसत म्हणाला, तुमच्याकडं किती आहेत? नाही म्हणजे दिलेल्या पैशातला पैन पैचा हिशोब मिळेल याची गॅरंटी मी देतो. तो भलत्याच विश्वासानं बोलत होता. अशा अनेक प्रसंगी अनेक व्यक्तींकडनं त्यांनी पैसे वेळ भागवून नेण्यासाठी जमवले असावेत आणि ते तेवढ्याच काटेकोरपणे परतही केलेले असावेत. एरवी गचाळ फाटका ऑफिसात दुर्लक्षित असलेला भास्कर इथे मात्र चतुर होता. कोणात कसलं कसब असतं आणि कुठे कोण कशासाठी उपयोगी पडू शकतं मिश्रांना हे कोडच वाटलं. मिश्रांनी खिशात हात घातला, पाकीट बाहेर काढलं. फोन बिल भरण्यासाठी कालच 2,000 रुपये काढले होते. ते 100चं पुडकं त्यांनी भास्करकडे गोडबोलेसाठी म्हणून पुढे केलं. भास्कर त्या पैशांकडे बघून हसला. त्याचा हेतू मिश्रांच्या नकळतपणे साध्य झाला होता. त्यांनी डावई भुवई उंचावत विचारलं, किती आहेत? त्यांनी पैसे हातात घेतले. ते किती असावेत याचा तो अंदाज घ्यायला लागला. मिश्रा शांत स्वरात म्हणाले, 2,000 आहेत. फोन बिलासाठी काल काढले होते. पैसे काढायला थोडा उशीर झाला. आज बिल भरणार होतो, पण ते पैसे असे उपयोगाला येतील असं काल अजिबात वाटलं नव्हतं. पैशाचेही नशिबी प्रारब्ध असावं असं वाटतं. ऐस पैस पण सांभाळून हसत भास्कर म्हणाला, यात सगळं व्हावं बरं का. म्हणजे आता कोणाकडं मागणं नको. गोडबोलेला बोलता आलं असतं तर तो थँक म्हणला असता तुम्हाला. कडुशार हसत भास्कर भातखंडे गाडीपासून लांब गेला. मिश्रांनी गाडी वळवली, मेन रोडवर आणली आणि गाडीचा वेग रस्त्यावरच्या रहदारीशी जोडत ते हॉटेल सनशाईनकडे निघाले. वडा सांबार कॉफी घेऊन ते परत आले. त्यांना खरंच भूक लागली होती. विचारांच्या टेन्शनमुळे सकाळी घेतलेला नाश्ता कधीच पचला होता. ते हॉटेल सनशाईनमधनं बाहेर पडले तेव्हा बाहेरचा प्रकाश फिसकटल्यासारखा वाटला. रस्त्यावरची रहदारी कमी झाली होती. वाहनं सावकाशीनं रस्ता काटत होती. बाहेर नेहमीचं जग असून त्यांना खिन्नता उदासी जाणवली. भर 1.5चं ऊनही मलूल मान टाकल्यासारखं शांत वाटलं त्यांना. शेजारच्या STD PCO सेंटरमधनं त्यांनी ऑफिसात फोन केला आणि सांगितलं, 3 नंतर ऑफिस बंद करा. जे आज आले नाहीत त्यांच्या रजेचं उद्या बघू. आजचं त्यांचं ऑफिसला न येणं कुठल्या कॅटेगरीत घ्यायचं ते ठरवू. त्यांना ललिताची आठवण आली. तिचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर आला. आपल्या काळजीनं ती न जेवता बसून राहिली असेल हे त्यांना जाणवलं. त्यांनी ताबडतोब घरचा फोन फिरवला. फोनवर ललिताच होती. मिश्रांचा कधीही फोन येऊ शकेल याचं तिला भान होतं. तिने ताबडतोब फोन उचलला. मिश्रा म्हणाले, मीच बोलतोय. 5 तरी वाजतील घरी यायला. त्यांची माणसं यायची आहेत पुण्याहून. मी इथलं सगळं उरकूनच येईल. काळजी करू नको, तू जेवून घे. अहो तुम्ही काही खाल्लं का? वेळ असेल तर घरी येऊन जेवून जा. तुमच्या टिफिनची वेळ झाली आहे. आपण तसं थोडं खाल्लं आहे हे ललिताला सांगतानाही त्यांना संकोच वाटत होता, पण ललिताला सांगणं भाग होतं. देह सोबत आहे तोवर त्याचं भान ठेवावंच लागतं. कारण पोटात वडा सांबार गेल्यानं मिश्रांना आता बरं वाटत होतं. डोक्यातली कलकल थांबली होती. त्यांच्या लक्षात आलं, आपलं ठीक, बाहेर जाऊन खाऊन आलो, पण मिसेस गोडबोले त्या कदाचित सकाळपासून फक्त कपभर चहावर असतील. त्यांना काय होत असेल? सपाटून लागलेली भूक पोटात आणि समोर गोडबोलीचं प्रेत. उठून स्वतःच्या घरात जाऊन 2 घोट पाणी पिणंही अशक्य असेल त्यांना. त्यांनी काही खाल्लेलं असावं का? आपल्याला भातखंडेंनी सूचना दिली तशी त्यांनाही कोणीतरी सूचकपणे आठवण करून दिली असेल का?
मग त्या नवऱ्याचं प्रेत तिथेच टाकून आत जाऊन चहा घेऊन आले असतील का? मिश्रांना नक्की लक्षात येईना, पण ते तिथनं निघाले. त्यांच्या गाडीसमोरच एक टॅक्सी गोडबोलेच्या ब्लॉकपुढे येऊन थांबली. भराभरा आतून 5-7 माणसं बाहेर पडली. जमलेल्यांपैकी एक जण दुसऱ्याला सांगत होता, आली बरं का पुण्याची मंडळी. ते आहेत ना ते गोडबोलेचे वडील बरं का, ते आई आहेत. आणि ते आहेत ना ते बहुतेक काका असणार. आणि ते म्हातारे थरथरणारे ग्रस्त आहेत ना ते आजोबा. मिश्रांना वाटलं गोडबोलेचे वडील अजून ठणठणीत, आजोबाही जिवंत. आणि मग हाच 45चा माणूस मृत्यूनं नेमका का हेरून उचलला? मागच्या पिढीपैकी काका, बाबा, आजोबा का नाही चालले त्याला? एखाद्याच्या नशिबी मृत्यूही इतका अपरिहार्य का असावा? तोही संसार बहरत असताना, बायको तरुण असताना, मुलं नुकतीच मोठी होऊ घातली असताना. काय असतो हिशोब माणसाच्या जन्ममृत्यूचा? कोण ठेवत असेल तो इतका निर्दयपणे? टॅक्सीतून मंडळी आत गेली आणि त्याचबरोबर आक्रोशाचा एक दाट ढग हवेत पसरला. तो शोक, त्याचा आवेग बाहेर उभं राहणाऱ्यांना दगड बनवून गेला. तोंडचं पाणी पळाल्यासारखी माणसं चुप्पपणे उभी होती, आतलं रडणं, आतले हुंदके ऐकत. रिक्षातून भास्करनं सामान आणलं. सोबतच्या 3-4 पुढे होऊन मदत केली. आता कोणासाठी थांबायचं नव्हतं, कामाला गती आली. मूकपणे तज्ज्ञांचं वस्तू मोजणं, ताटी बांधणं सुरू झालं. अर्ध्या तासात गोडबोलेला घराबाहेर आणला गेला. माणसांचा लोंढा त्याच्याबरोबर होताच. शोकाची ही परमावधी होती. आता काही कोणासाठी थांबणं शक्य नव्हतं. गोडबोलेचा सकाळी 8:20ला प्राण गेलेला. जेमतेम त्याची हक्काची वंशाची माणसं अग्नी देण्यासाठी येईपर्यंत सगळं थोपवून धरणं शक्य होतं. 7ला रामनाम सत्यहेचा पुकारा झाला. कणाकणानं गर्दीतून हाराने सजलेला अरविंद गोडबोलेचा देह, तोही मृत, पुढे पुढे अखेरासाठी नेला जात होता. मिश्राही लोंढ्याबरोबर जात होते. रस्ता भरून माणसंच माणसं. 1 तासात मिश्रा घरी पोचले. ललिता त्यांची वाट बघत वरांड्यात होती. हात बांधून रस्त्याला सगळं लक्ष लावून मिश्रांची गाडी नजरेला पडताच ती पुतळ्यासारखी उभी असलेली लक्कन हलली. जड पावलांनी मिश्रा घरात आले. तडक बाथरूममध्ये जाऊन त्यांनी शॉवर घेतला, खसखसून अंग धुतलं, भरपूर साबण लावला. दिवसभर काहीतरी अमंगल आपल्या भोवती घोंगावत होतं, अशी विचित्र भावना त्यांना होत होती. भरपूर वेळ आंघोळ केल्यावर त्यांना बरं वाटलं. ललितानं त्यांना गरम गरम मग भरून कॉफी आणून दिली. ती त्यांच्यापुढे बसली, त्यांना बघत, त्यांना निरखत. मिश्रांनी आपल्याशी बोलावं, दिवसभराचा वृत्तांत भडाभडा सांगून टाकावा अशी तिची अपेक्षा होती. मिश्रा घोटाघोटानं मूकपणे कॉफी पित होते, काही बोलत नव्हते. ललिता म्हणाली, दिवसभर फार ताण पडला का? पण जाणंही भाग होतं तुम्हाला, कारण गोडबोले तुमचे सहकारी नव्हते, मित्रसुद्धा होते. त्यांच्या घरी माझं जाणं झालं नाही. आता आपण जाऊन येऊ त्यांच्या मिसेसला भेटायला. जायलाच हवं, नाही तर मिसेस गोडबोलेंना वाटेल मिश्रासाहेब येऊन गेले पण त्यांच्या मिसेस. रिकामा मग टेबलावर ठेवत थकलेले मिश्रा म्हणाले, जाऊ आपण सवडीनं, लगेच उद्या नको. मी जेव्हा जाईन तेव्हा तुलाही नेईन. आणि ते उठले एका इराद्यानं. ललिताकडे बघत म्हणाले, तुम्ही जेवून घ्या, मी थोडं पडतो, गोळी घ्यावी लागेल मला, डोकं दुखतं आहे. दिवसभर तेच टेन्शन होतं, भयानक, फार करुण. आणि ललिता काही बोलायच्या आत ते स्वतःच्या बेडरूममध्ये आले. त्यांनी दार आतून बोल्ट लावून घेतला. तिथे ललितालाही प्रवेश नव्हता आता. आज त्यांना एकटं राहायचं होतं. थोडंसं ड्रिंक्स घ्यायची इच्छा होती, पण त्याचाही कंटाळा आला होता. त्यांनी खोलीतला दिवाही लावला नाही, पंखा मात्र सुरू केला. खोलीभर त्या पात्यांचा गरगर फिरण्यामुळे गार वारा खेळायला लागला. ते पाय पसरून उतरणे कॉटवर पडले. पश्चिमेच्या पडदा सारलेल्या खिडकीतून बाहेरचा उरलेला फिक्का प्रकाश दिसत होता, निळसर राखाडी. आणि खिडकीशीच असलेल्या झाडांची गर्द हिरवी फांदी झुलत होती. मिश्रांनी नजर आत वळवली. ती गरगर फिरणाऱ्या पंख्यावर स्थिर केली. त्यांना वाटलं गोडबोले गेला अचानक. प्राण जाताना काय झालं असेल तेवढंच दुःख, तळमळ, तडफड. आणि तीही मिसेस गोडबोलेला साक्षी ठेवून. अंथरुणाला पडून खेळून खितपत मारण्यापेक्षा असं अचानक आलेलं मरण कधीही चांगलं नव्हे, चांगलंच. आपल्याला असं मरण येणार आहे? प्रश्न अनुत्तरित होता.
पण गोडबोले गेल्यापासून मिश्रांच्या मनात तो घोंगावत होता. बारवेत एखादं पाखरू भिरभिरत राहावं, त्याला रस्ता मिळू नये ना तसा. कालपर्यंत त्यांना वाटलं आपण स्वतःवर, स्वतःच्या देहावर, मिळवलेल्या प्रमोशनवर खुश होतो. एक मस्ती उतरली होती वागण्यात, बोलण्यात आणि चालीत सुद्धा. गोडबोलेच्या आकस्मिक जाण्यानं आपण सावध झालो. आपलंही मरणाचं वय झालं आहे हे आपल्याही नकळत आपल्या मेंदूनं नोंदवून घेतलं आणि मनाकडे पाठवलं आणि आपण हादरलो. आज दिवसभर त्यांच्या मनात मरणाचे, मृत्यूचेच विचार होते. गोडबोल्याचा मृत्यू हे एक कारण होतं, निमित्त, सगुणसं. पण काही गोष्टीचं अस्तित्व नाकारल्यानं त्या नष्ट होत नाहीत हा नवा अनुभव होता. लहानपणी त्यांची आई अंधाराकडे बघून म्हणायची, तिकडे जाऊ नकोस, तिकडे बागुलबुवा आहे, तो खाईल. पण पुढच्या जीवनातला हा बागुलबुवा आपण त्याच्याकडे गेलो नाही, त्याची खोडही काढली नाही, त्याच्याकडे पाहिलंही नाही, तरी तो येतो, भेटतो, उचलून घेऊन जातो. केव्हाही, तुम्ही कुठेही असा, कशाही स्थितीत असा, कशाही अवस्थेत असा, हे आज कळलं होतं. मिश्रांनी एक दीर्घ श्वास सोडला. खिडकीच्या बाहेर मिट्ट काळोख होता. त्यांनी उठून पडदा पूर्ण सारला, खिडकीही बंद केली आणि त्या अंथरुणावर येऊन पडले. आजचा दिवस उगवला होता फ्रेशनेस घेऊन, पण संपला होता गोडबोलेच्या देहाची राख होण्यानं. मिश्रांचं मन कातर झालं, आतला आत भ्यायलं, शहारलं ते. मिश्रांनी उशीत तोंड खुपसलं आणि डोळे घट्ट मिटून घेतले. त्यांना काही काळ सगळं विसरायचं होतं. हळूहळू ते त्यांना जमत होतं. मागे राहिलेला प्रत्येकजण जमवतोच की ते, तशाच तऱ्हेनं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात वृंदा दिवाण यांची कथा. ही कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, कथाप्रेमींमध्ये नक्कीच शेअर करा. त्यांनाही दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची माझ्या वतीनं विनंती करा. एवढंच सांगतो आणि थांबतो. नमस्कार.